एक प्रोफेशनल नर्स फक्त केअर देत नाही तर ती केअर देताना इथिकल रूल्स आणि पेशंट राईट सुद्धा फॉलो करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नर्सिंग दिदी मराठीमध्ये. मित्रांनो, समजा तुम्ही एक नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत आहात. एक पेशंट तुमच्यावर विश्वास ठेवून त्याची पर्सनल माहिती तुम्हाला सांगतो, तर ती माहिती तुम्ही कोणासोबत शेअर करू शकता का? एखाद्या पेशंटच्या डिसिजनशी तुम्ही सहमत नसाल तर एक नर्स म्हणून तुमची जबाबदारी काय असू शकते? पेशंटला रिस्पेक्ट, प्रायव्हसी आणि योग्य केअर मिळणे हा त्याचा अधिकार आहे आणि एक नर्स म्हणून या सर्व गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. यालाच आपण म्हणतो नर्सिंग इथिक्स, कोड ऑफ इथिक्स आणि पेशंट राईट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इथिकल प्रिन्सिपल, नर्सची प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि पेशंटचे राईट्स. हे अगदी बेसिक पासून एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने समजून घेणार आहोत. हा टॉपिक नर्सिंगच्या ऑल एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण नर्सिंग प्रोसेस म्हणजे काय आणि एडीपीआयचे 5 स्टेप समजून घेतले आहेत. आपण पाहिलं की नर्स पेशंटची केअर करते, असेसमेंट करते, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करते आणि केअर प्लॅन तयार करते. एक प्रोफेशनल नर्स फक्त केअर देत नाही तर ती केअर देताना इथिकल रूल्स आणि पेशंट राईट सुद्धा फॉलो करते. आणि म्हणूनच आजचा टॉपिक मागच्या लेक्चरशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. नर्सिंग मध्ये नॉलेज, स्किल जितकी इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट आहे व्हॅल्यू, बिहेवियर आणि रिस्पॉन्सिबिलिटी. एका नर्सने पेशंट सोबत कसे वागावे, पेशंटची प्रायव्हसी कशी मेंटेन करावी, प्रोफेशनल बाउंड्रीज कशा ठेवाव्या, हे सगळं नर्सिंग इथिक्स मध्ये येतं. नर्सिंग इथिक्स म्हणजे नर्सिंग प्रोफेशन मध्ये योग्य अयोग्य बिहेवियर ठरवणारे मोरल प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज. यामुळे नर्सला डिसिजन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळते. कोड ऑफ इथिक्स म्हणजे नर्सिंग प्रोफेशन मध्ये फॉलो करायची स्टँडर्ड्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये पेशंटचा रिस्पेक्ट करणे, कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणे, सेफ केअर देणे, प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी पाळणे, पेशंट राईट्स प्रोटेक्ट करणे. एका नर्सने पेशंटच्या बेस्ट इंटरेस्ट मध्ये काम केले पाहिजे. चला तर पाहूया एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने इथिकल प्रिन्सिपल इन नर्सिंग. ऑटोनॉमी, स्वायत्तता. ऑटोनॉमी म्हणजे पेशंटला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार. पेशंटला उपचाराची संपूर्ण माहिती देणे, उपचार स्वीकारायची की नाकारायची याचा संपूर्ण निर्णय रुग्णाचा असतो. नर्सने रुग्णाच्या निर्णयाचा आदर करावा. बेनिफिशन्सीज, हितकारकता. पेशंटच्या कल्याणासाठी, हितासाठी काम करणे, रुग्णाला सर्वोत्तम सेवा देणे, वेदना कमी करणे, आरोग्य सुधारण्यासाठी योग्य काळजी घेणे. नॉन मॅलिफिसन्स, अपाय न करणे, चुकीचा डोस किंवा चुकीचं औषध देऊ नये, सुरक्षित नर्सिंग प्रॅक्टिस करावी, इन्फेक्शन कंट्रोलचे नियम पाळावे. फिडेलिटी, विश्वासार्हता. पेशंट सोबत केलेले प्रॉमिसेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करणे, पेशंट सोबत प्रामाणिक राहणे, दिलेली जबाबदारी पार पाडणे, प्रोफेशनल कमिटमेंट जपणे. कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयता. पेशंटची पर्सनल आणि मेडिकल इन्फॉर्मेशन सिक्रेट ठेवणे, पेशंट रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे, गरज नसताना इतरांना माहिती सांगू नये, पेशंटची प्रायव्हसी जपणे. व्हेरॅसिटी, सत्यता. पेशंटशी नेहमी सत्य बोलणे, प्रामाणिक आणि अचूक माहिती देणे, रुग्णाला उपचाराची खरी माहिती द्यावी, खोटी आश्वासने देऊ नये, माहिती स्पष्ट आणि समजेल अशा भाषेत समजून सांगा. अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व. स्वतःच्या कृती, निर्णय, जबाबदाऱ्यांची जबाबदारी स्वीकारणे आणि त्यासाठी उत्तरदायी असणे. प्रत्येक नर्सिंग प्रोसिजर योग्य पद्धतीने करणे, चुका झाल्यास त्या मान्य करून योग्य कारवाई करणे, डॉक्युमेंटेशन अचूक करणे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. नेमून दिलेली कर्तव्ये आणि जबाबदारी प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीने पार पाडणे. वेळेवर ड्युटीला येणे, पेशंटची औषधे वेळेवर देणे, पेशंट केअर मध्ये निष्काळजीपणा टाळणे. ऍडव्होकेसी, रुग्णाचे प्रतिनिधित्व. रुग्णाच्या हक्काचे संरक्षण करणे, त्याच्या हितासाठी आवाज उठवणे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणे. रुग्णाला त्याचे अधिकार समजावून सांगणे, आवश्यकता असल्यास रुग्णाच्या वतीने बोलणे, सुरक्षित आणि दर्जेदार उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. आता पाहूया सर्वात महत्वाचे पेशंट राईट्स. राईट टू रिस्पेक्ट अँड डिग्निटी, सन्मान आणि प्रतिष्ठेचा हक्क. प्रत्येक रुग्णाशी आदराने, नम्रतेने आणि भेदभाव न करता वागले पाहिजे. राईट टू इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्याचा हक्क. रुग्णाला त्याच्या आजार, तपासण्या, उपचार, जोखीम आणि खर्चाबद्दल माहिती मिळण्याचा पूर्ण हक्क आहे. राईट टू इन्फॉर्म कन्सर्न, माहितीपूर्ण संमतीचा हक्क. कोणताही उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची माहितीपूर्ण संमती घेणे आवश्यक आहे. राईट टू प्रायव्हसी, खाजगीपणाचा हक्क. रुग्णाच्या तपासणी व उपचारादरम्यान खाजगीपणाचे संरक्षण केले पाहिजे. राईट टू कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयतेचा हक्क. रुग्णाची वैद्यकीय आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित आणि गुप्त ठेवणे, मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे, परवानगीशिवाय माहिती इतरांना सांगू नये. राईट टू रिफ्यूज ट्रीटमेंट, उपचार नाकारण्याचा हक्क. रुग्णाला उपचार स्वीकारायचा किंवा नाकारायचा अधिकार आहे. राईट टू इमर्जन्सी केअर, आपत्कालीन उपचाराचा हक्क. प्रत्येक रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्याचा अधिकार आहे. राईट टू असेस मेडिकल रेकॉर्ड,
वैद्यकीय नोंदी पाहण्याचा हक्क. रुग्णाला स्वतःच्या वैद्यकीय नोंदीची प्रत मिळण्याचा अधिकार आहे. आवश्यकतेनुसार रिपोर्ट्स आणि डिस्चार्ज समरी द्यावी. राईट टू सेफ केअर, सुरक्षित उपचाराचा हक्क. रुग्णाला सुरक्षित, दर्जेदार आणि वैज्ञानिक पद्धतीने उपचार मिळण्याचा अधिकार आहे. राईट टू कंप्लेन अँड ग्रीव्हन्स रिड्रेसर, तक्रार करण्याचा हक्क. रुग्णाला उपचाराबाबत तक्रार करण्याचा आणि त्यावर योग्य कारवाई होण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, आज आपण नर्सिंग इथिक्स, इथिकल प्रिन्सिपल आणि पेशंट राईट समजून घेतले. पण हॉस्पिटलमध्ये पेशंटला सेफ केअर देण्यासाठी फक्त इथिक्स माहीत असणे पुरेसे नाही. इन्फेक्शन कंट्रोल, हँड हायजीन आणि पेशंट सेफ्टी प्रॅक्टिसेस समजणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इन्फेक्शन कंट्रोल, हँड हायजीन, युनिव्हर्सल प्रिकॉशन्स आणि पेशंट सेफ्टी. मित्रांनो, एक चांगली नर्स फक्त स्किल्ड नसते, तर ती एक रिस्पॉन्सिबल, इथिकल आणि कम्पॅशनेट असते. तुम्ही आज जे शिकत आहेत ते फक्त एक्झामसाठी नाही, उद्या पेशंटच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडवायचे आहेत. म्हणून कन्सेप्ट समजून घ्या, रोज थोडा वेळ अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे लेक्चर जर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचे लेक्चर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे. आणि नर्सिंग दीदी मराठीला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की जॉईन करा. अशाच प्रकारे नर्सिंगचे सर्व टॉपिक्स आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.